पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबर अखेर तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा प्रकल्पात दाखल होत आहे. या पाण्याच्या वाटपाची पुढील आखणी पूर्ण झाली असून तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण 7,078 हेक्टर क्षेत्र हे पाण्यामुळे बारमाही सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. नाशिकच्या कादवा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विकासाची वाटचाल कायम ठेवली असून जिल्ह्यातील ऊसतोडणीचे पूर्ण नियोजन करत कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील सुमारे 4 ते 4.5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याला इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी मिळाली आहे. पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन यांच्याकडून डिस्टिलरी प्रकल्पातून ही परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी मध्यावर आली असून पिकांच्या पेरणीला वेग आलाय. नोव्हेंबरच्या मध्यावर 1,16,634 हेक्टर म्हणजेच 61% पेरा झाला असून त्यात ज्वारीचा सर्वाधिक वाटा आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1,91,163 हेक्टर असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. खानदेशात रब्बी मोसमात पीक कर्ज वितरण अत्यंत धीमा गतीने सुरू असून पीक कर्ज वितरण 10% झालेले नाहीये. सुमारे 1,000 कोटी रुपये पीक कर्ज खानदेशात वितरित होण्यासंदर्भात राष्ट्रीयकृत आणि अन्य बँकांनी गतीने कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात असून यात राष्ट्रीयकृत बँकांनी मनमानी केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. जळगाव जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी होरपळला असतानाच मार्च ते जून या कालावधीत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने एरंडोल, भडगाव, चाळीसगाव भागात लिंबू, मोसंबी, केळी बागांची मोठी हानी झाली आहे. बागायती पीक जमीनदोस्त झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. मार्च ते जून या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीने गिरणा पट्ट्यातील सुमारे 25 गावात लिंबू, मोसंबी आदींची मोठी हानी झाली आहे. थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध हंगामी फळे येऊ लागली आहेत. सध्या बाजारात हिरव्या तांबूस रंगाची लहान मोठ्या आकारातील बोरे दिसत असून या आकाराने मोठ्या आणि चकचकीत हिरव्या रंगाच्या ऍपल बोरांना ग्राहकांकडून मागणी आहे. सध्या एपीएमसी मध्ये 220 क्विंटल बोरांची आवक झाली आहे. त्यामध्ये ऍपल बोरांची आवक ही जवळपास 100 ते 150 क्विंटल असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी असे आवाहन शासनाकडून करण्यात आले. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.